माझी आहे बुवानी त्या मला तापवलेली नाही माझी तर अजून माझी आली असते. आपण तापूया. हॅलो 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 हॅलो. हा अजून बरं वाटतंय पण अजून जरा भरून काढा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. कार्यक्रमाला सुरुवात. आजचा हा पवित्र दिवस. अजून काही पाऊस आलेला नाही आहे. कलगीतुरा सुरू झालेला आहे आणि हा ज्याप्रमाणे शाहीर म्हणाले की नाट्यगृह, लोक नाट्यगृह म्हणतात, आम्ही म्हणतो, पण आता दिवस आले की कोकणी लोककला ग्रह असे म्हणायची वेळ आलेली आहे. कारण एकट्याच्याच 25 बारे या नाट्यगृहामध्ये आहे. तेवढीच नमाना बाकीच्या शाहिरांच्या बारे आहेत. वर्षाचे 365 दिवसापैकी 200 दिवस या लोककला या नाट्यगृहामध्ये नांदत आहेत. मग याला काही दिवसाने कोकणी लोककला गृह म्हणणार आहे. शब्द आहे आपला. तर बोवा कार्यक्रमाला सुरुवात करतो. सुरुवात गणपती बाप्पा मोरया झालेला आहे. आणि आज ज्याप्रमाणे म्हटलं की हा पवित्र दिवस आहे, मारुतीरायाची लेकरं, हनुमंतरायाची लेकरं कुठल्या एका टोकाला जाऊन तिकडे बसलेली, खेडापासून जवळजवळ 50-1 किलोमीटर, आणि त्या गावच्या एका टोकाकडची, लांजाकडच्या एका टोकाला मी, आणि तो ऋणानुबंध जपला. ज्याप्रमाणे मारुतीरायानं आपल्या शेपटीनं लांडा जाळली आणि कृपेचा आशीर्वाद ठेवला, ती कृपेची शेपटी ह्या आमच्या पन्हाळजेपासून लांजातल्या वेवळीकडपर्यंत गेली आणि हा ऋणानुबंध जपला गेला. आणि ह्या ऋणानुबंधाच्या अनुषंगानं मी या सगळ्या आमच्या वानर सेनेला घेऊन, मी पण त्याचा एक वानर आहे आणि तुमची सेवा करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहे. सेवा करून स्वागतम स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या महाराष्ट्राचा आराध्यदैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, आणि त्यांचा हा वारसा, वैचारिक वारसा या महाराष्ट्राने पुढे चालू ठेवला. ते शाहू, फुले आणि आंबेडकर, आणि त्या महाराष्ट्रातला मित्रवाला शाहीर विकास लाभोरे. आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा हिंदुस्थान पालथा घातला तो धनगर योद्धा मल्हारराव होळकर. ह्या हिंदुस्थानामध्ये सर्वप्रथम स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचा विचार ज्याने पेरला तो चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. या विश्वामध्ये पुण्यश्लोक ही पदवी केवळ एका स्त्रीला मिळाली, ती कर्मयोगिनी राजमाता अहिल्यादेवी होळकर. महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी, आणि या संतांच्या मांदियाळीमध्ये संत बाळूमामा, माझी गावची देवी आई नवलाई देवी, आई विठ्ठलाई देवी, धनी देवडोंगर, कुलदेवता आई विठ्ठलाई देवी, लांजाचा धनी केदारलिंग देव चव्हाटा फलंतेश्वर यानं नमस्कार करून, रंगदेवता जागे मालक हे मुंबईची मुंबादेवी आई जीवदानी, आणि धनी मारुतीराया यानं नमस्कार करून ही मूळगावी बाबूरंगले घराण्यातील निवासशंकर यांचे बाबा राजाराम, यांचे बाबा विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा तुरेवाला शाहीर विकास लांबोरे, तुमच्या चरणाचे धूळ मस्तकी लावत माझी शाखा जय हनुमान नासुंदर पन्हाळजे खोटवाडी यांसोबत मी तुमची सेवा करण्यास कटिबद्ध आहे. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी आयोजक माझे घरचेच आहेत, श्री कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोंडवाडी आणि जय बजरंगबली कला पथक पन्हाळजे कोंडवाडी यांचे अध्यक्ष आदरणीय अविनाश चिनकटे, आमच्या ह्या पथकाचे आणि सहकारी, आणि या पूर्ण मंडळाचे कोंडवाडी हनुमान मंडळ पन्हाळजे कोंडवाडीचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय माननीय सुरेशजी नाचरे माऊली, उपाध्यक्ष जनार्दन चिनकटे, सेक्रेटरी मंगेश आरावडे, खजिनदार अजय शिगवण, योगेश पाटील आणि सगळे पदाधिकारी, सगळे सदस्य, वाडेकरी, गावकरी, मानकरी, मनाचा मुजरा करतो की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. जयन ओजाळ माझा सोबती, माझा पाठीराखा, शाहीर प्रकाश गोसावे आलेले आहेत, सर्व युट्यूबर्स आहेत, सीडी विडी सगळे आलेले आहेत. मी फक्त सीडीला बघितलं. शाहीर संतोष गुलाबटे माझे वस्तादच आहेत.
आमच्या देवड्यातले राजेंद्र माईल आहेत, सचिन माळी आहेत, राजेंद्र माळी आहेत. पुण्यावरनं अलिकत रसाळ आहेत. जे हॉस्पिटलचे आमचे महेश चव्हाण आहेत, आमचे कशेडी गावचे. प्रशांत पवार मंडणगड. एखादा प्रेम आपुलकी का असते हे माझ्या प्रशांत पवार यांच्याकडून बघून कळतं. शाहीर जनार्दन नाचरे आहेत, शाहीर विनायक धोपट आहेत आमचे शिष्य. विराज झोरे आहेत, सचिन कोल्हापटे, अनंत चौगले, रवींद्र लांबोरे, सचिन डोईफोडे, दिगंबर भोड, प्रफुल्ल मयेकर, शशिकांत मांडवे आहेत, वेदांत जाधव आणि माझा डोळकीला संदेश ओकटे माहिती आहे तुम्हाला, सिद्धार्थ बारगोडे. ऑर्गनला अजित चव्हाण आहे, बँजूला सतीश साळवे आहे, ऑक्टोपॅडला रोहित टिके आहे, साऊंडला राजवर्धा पांडळ आहे आणि शाखा माझी. या सर्वांना मनाचा मुद्रा आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. हे पाणी सद्गुरु पूजामुलं सत्स्वरूपदं मंत्रमुलं सद्गुरुर्वाक्य मोक्षमुलं सद्गुरुकृपा तर मंडळी, सप्ताह सुरू आहे गगनगिरी महाराजांचा. ज्याने परमार्थ दाखवला, ज्याने भक्तियोग दाखवला, ज्याप्रमाणे मारुतरया श्रीराम स्वामींचा भक्त, एक दास पण इतकी भक्ती श्रेष्ठ की देवा समान त्या परमेश्वराला पूजला गेलं, त्या मारुतरयाला पूजलं गेलं. म्हणून कायम भक्त दास होऊन राहा. युद्ध सुरू झालं, पांडवांचं नाही कौरवांचं, आणि सेना गोळा करायला आले सगळे. आणि कौरव पक्ष गेला आणि म्हणाले की श्रीकृष्णाच्या बाजूला उभं राहायचं आहे. श्रीकृष्णाच्या बाजूला अगदी मुखाच्या जवळ गेले आणि बसले. आणि हा पांडव जो पक्ष आहे तो मात्र पायाजवळ जाऊन बसला. माणूस उठल्यानंतर त्यांना सांगितलं होतं की पहिले ज्यांच्याकडे लक्ष जाईल त्या पक्षात श्रीकृष्ण राहिले. पण पांडव पक्ष, हे जे पांडव होते ते पायाकडे बसले होते. माणूस जेव्हा जागून असा झोपेतून उठतो तो सरळ उठून असा पुढे बघतो आणि पायाकडे बघितलं आणि पहिलं लक्ष पांडवांकडे गेलं आणि त्यांच्या पक्षात श्रीकृष्णराया गेले आणि रिझल्ट आणि निकाल तुम्ही बघितलेला आहे. म्हणून कायम पायीचा दास व्हावा. माज मिजाज हे सगळं तिकडे भगवंताच्या चरणाशी राहायचं. मारुती राहिला, आज परमेश्वर झाला. आणि तो गगनगिरी महाराज जे परमेश्वराच्या चरणाशी राहिले, सद्गुरुगती प्राप्त झाली, त्यांचं स्तवन तुमच्या चरणाशी ठेवतोय. लक्ष असतं. माझे प्रतिस्पर्धीसाठी गायलं नाव चुकून राहिलं. काय होतंय, हळूहळू मला वय झाला आणि इसरायची सवय मांडवी आणि त्याच्यामुळे जरा गडबड. एक कॅचबीस आता मी काळे करतो, पण झाला आता वय आपलं सध्या. तर माझ्या बायको किचाळती काय को आज थोडी वायशी किचाळली आहे. मला सुरांवर बोलतात, पण आज बुवानी स्वतःची वारी युट्यूबला ऐकायची, सुरांची खांडोळी करून टाकलेली आहे. बुवानी म्हणतात की आमची टिकला पाहिजे, संसार टिकला पाहिजे. अगं होय ग बाय, माहेरास मी त्याच्यासाठीच गेलो होतो माघारी. अगं घटस्फोट घ्यायला गेलो तुला. आय लव्ह यू. शाहीर मानाचा मुद्रा, प्रतिस्पर्धी शाहीर मान आठवलाच पाहिजे आणि ठेवणार. देव काळी पाच द्यावो, काळी पाच लांबोरे. आता काळी पाच नाही, काळी वरचे एक लगातो तो दुल्हे का द्या काळी
गगनगडावर जाऊन उडालो मी, अरे गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, गगनगिरी चरणावर लीन झालो मी, चैतन्याच्या अमृत धारेत न्हालो मी, गगनगडावर जाऊन उडालो मी, हरवून देह भान झालो मी. गगनगडावर जाऊन आलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, योगी तपस्वी अन तेजस्वी रूपाची ठेवण, जरूर एकदा जपावी जावं सुखाची आठवण, सुखाची आठवण, सुखाची आठवण, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, ज्ञान अमृत घडा असा तो प्यालो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार प्यालो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी. मोक्ष नाही सन्मार्ग, सुतावरून येतो गाठता सुखाचा तो स्वर्ग, सुखाचा तो स्वर्ग, सुखाचा तो स्वर्ग, तन्मय होऊन करती साधना बाकी विसर्ग, गगनगिरींना पाहून चमकत निर्मळ निसर्ग, निर्मळ निसर्ग, निर्मळ निसर्ग, वेडे वाकडे शब्द त्यांचे हे गायलो मी, वेडे वाकडे शब्द त्यांचे गायलो मी, हरवून देह भान सार गेलो मी, गगनगडावर जाऊन आलो मी, हरवून देह भान सार गेलो मी.
देह भान गेलो बोल श्री गणपती गजानन राव देवी अखंड हरदासवालीचा अखंड बाबू रंगले घराण्याचा बोल भिवा शंकर नारायण गुरव बाबे राजाराम बबन विशाल गणेश भिकाजी गंगाराम प्रभाकर बोल पुरे जय हनुमान नाच मंडळाचा धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत. आमचे बाबू रंगले घराण्यातील वासवाणी या वंशावळीतील जगन्नाथ रसाळ माऊली आणि अनिकेत रसाळ यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. अनिकेत थोडा माणूस पुण्यावरून येतो सारखा. नित्या राया हे आमचे बंधू दत्ताराम चिनकटे यांच्या 2 कन्या 501 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. श्री कोंडवाडी हनुमान मंडळ उपाध्यक्ष आदरणीय जनार्दन चिनकटे माऊली यांच्याकडून नाच मंडळासाठी पूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचे पारितोषिक. कोंडवाडी हनुमान मंडळ सचिव श्री मंगेश हरावडे माऊली यांच्याकडून 200 रुपये आणि गौरी अक्षय चिनकटे 200 रुपये आणि आमच्या मंडळाचे आमचे मित्र परी प्रशांत पवार आणि पार्थ प्रशांत पवार यांच्याकडून 1111 रुपयांचं पारितोषिक. 2 फरमाईश आहे. हा एक काय आणू आणि पावतं बांधायचं. बुवांचा भाग द्यायचा आहे. वाजलं ओके ठीक आहे. अर्धा तास आहे ना. होय अहो हे झोपलं ना. हा वाडीत एखादी आपली बहीण किंवा माहेरवाशी सासूरवाशी त्या जमान्यात 20 वर्षापूर्वी हे आता मोबाईल आले ना तेव्हा काय नव्हतं. मनोरंजनाचं माध्यम. अरे पडद्यावरचा पिक्चर म्हणजे केवढा वाटायचा आपल्याला. नमानाला आम्ही संध्याकाळी 7 वाजता जाऊन घोंगडा बिंगडा आतरून आधीच सगळं. आणि त्या जमान्यात गावात वाडीत कोण बिचारी न्हाल्या दिवसाची बाई दिसली की मी माझ्यासारखा माणूस देवाकडे नवस करायचो. बाबा हिला पोरगा झोप दे का तर 2 बारशाला पिक्चर मिळायचे बघा. तर VCR वरले माहितीत ना. तुम्ही काय अमेरिकेतला नाही ना. यू नो ना VCR. पहिला पिक्चर अलका कुबल, अशोक सराफ, लक्ष्मण बेर्डे सगळी नावं पाठ. दुसरा कुठला तरी दिल जले दिलवाले आणि घायल घातक तिच्या घरलं आणि सकाळ डोळे चोळायचं. तर ह्या पुण्यान आमच्याकडं पोरे वाढलं या नवसान. बाबा ह्याचं काहीतरी याच्यामुळे पिंड्या सांगा देश नाही त्याचं दुसरं काहीतरी. माहेरात आलो ना मी तुमचा. कुठे माझी बाई कुठे ती आज एकटीच आली आहे. घेऊन आली नाही बाबासनी. पण घाबरू नका. मी घाबरवणार नाही. भोकारणार नाही तुम्हाला. तसा मी माणूस चांगला आहे. माणूस चांगला हे सांगतात ना. जातात बोलायला पण कासरा लगेच धरतात. याचं काय खरं नाही. पिसाळला तर काय होय. अरे तुरेवाला आहे मी. अरे मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भेंडी लांबोरे काढा हिंमत मध्ये तो नाच करते. जसं जाईल मी यांना सांगितलं आहे कलगीवाल्यासनी तुम्ही जसा जाणार तिकडनं मी नाही आलो तर बागीचा. तुम्ही प्रेमान जावा.
मी तुला मोदकच देणार. तुम्ही वाकड्या जाऊन बघा. अरे वाकड्याचं हाडच देणार. नाच करते तो आणि तुम्ही जाऊन तर बघा, जाऊन तर बघा वाकड्यात. तुमच्या पाया पडतो, मला मारून टाका पण नमाल काय मला सांगत. अरे काय होता इथं इथं तुमच्या फरमाईशात आणि इथं फरमाई 2 मिनिटं ऐका. आता इथली सिच्युएशन, आता घरात आज काहीतरी म्हावरं बिवरं असणार, दुपारी पद्धतशीर सुकाट खाणार, म्हावरा खाणार, बेडवर बसणार 2 वाजता आणि 2 बेटांची लढाई, 2 बटन टाईप. ह्याला काय समजता काय, नमान करतो, शक्तिपुरात नमान घुसवतो, नॉनसेन्स. अरे पण यार ह्या बायकांचा बाजार बंद केला मी, तो नाही कोण म्हणेल. या 4 वर्षात 6 का 7 प्रश्न फोडलं का कोण म्हणत नाही. मी काय मृदूंग आणला ना मनात. ह्या काय कीबोर्ड, हे मला सांगा साहेबांनो, पहिलं नाचत हे बुलबुल होता, हे नव्हतं. अरे एक पावरी, एक झांज आणि ढोलकी होती. ह्या सगळं आलं तर चाललं ना हो. जरासा कुठं मी हा केला तर इतनी जल्दी भेंडी. टेन्शन नॉट. अरे तुम्हाला द्यायला काय कमी आहे काय माझ्याकडे मग. अरे मी एक फरमाईश पहिली. पिपी प्रशांत पवार कुठल्या बाजूला आहे. फरमाईश नावगणाचं गोतायचं आणि सुखानं नांदायचं, गाव देवाच्या हुकमानं नात नव्यानं सांगायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचा, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, सुखानं नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, आणि नांदायचं गणाला, पवत बांधायचं. भेट दिली ही गाव देवानं, भेट दिली ही गाव देवानं, तुला पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, आणि नांदायचं गणाला, पवत बांधायचं, पवत बांधायचं गणाला, पवत बांधायचं, आणि नांदायचं गणाला, पवत बांधायचं. या ठिकाणी पार प्रशांत पवार यांचं अजून एक फरमाईश आहे. कुठलं आहे काय काय विचार हा किती आहे इथं काही नाही बरं, देणारा आहे ना आपला लंबोदर, काढवड करून सारी करतो मी सोया, दर वर्ष सारखं मातर सजू दे घर, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला, समजल काय काय आणू गाये गणपतीला, तुझ्या गौराईला, घराला आणि सणाला. आता भुवनचा भाग झाला हवा. भुवनची चाल कुठली नाही हवा. मला माहित नाही सगळं, मला आता आठ नव्हता सगळं. भुवनचं झालं होते कुठलं ते द्वारी उमा मी तुमचं गाणं होतं ते चालीवर ना. सांगा हो गणा करू मी कुणाचे पूजन. बघा मी लेखणीला नाव ठेवत नाहीत, आमच्या विजयभुवांच्या लेखणीला नाव नाही ठेवत. एक 2023ला वारी झाली होती आमची, राजन साळवी आमचा आमदार आला होता. एक गमतीचा भाग हो, मी काय त्यांची चूक नाही काढत आहे. तर त्याने गण गायला की एक कोकणातलं खड्डा आहे तर गणपती हे बुजवा, असं काहीतरी त्या आशयाचा होता. अरे म्हटलं आता रस्त्याचं खड्डा बुजवायचं म्हटलं आमदारांना निवेदन द्या ना, गणपती काय करील. अहो आता उद्या कणबांची पूर्ण भरायची आहे, गडी नाही म्हणून काय गणपती आपल्याला सांगायचं तेवढंच काम आहे त्याची, एवढंच म्हटलं होतं. तसंच बुवा विचारतायत गणपती समोर, विदू कुठं आहे तू, हा गणपती समोर आणि सांगतात सांगा हो गणा
करू मी कुणाचे पूजन. बुवा तुम्ही खुळा आहे, देवाला विचारतात कुणाचं पूजन करू. अरे त्या गणपती बाप्पाचं पूजन करा. अरे बुवांचा गण बघा. सांग हो गणा, म्हणजे समोर आई बापूस आहेत आणि त्यांना विचारतात सांग आईशी बापसा कुणाला मी बाप म्हणू. असं झालं का हे? असं झालं ना रे गण असाच आहे त्यांचा. आणि वर सांगतात पुढं काय आहे, कसे मी करू रे भजन. बुवा मी सांगतो कसं भजन करायचं. डाळ घ्यायचा, नाल घ्यायची, चकवा घ्यायचा आणि भजन करायचं. गणपतीला काय विचारता अजिबात खुला तुम्ही, अजिबात खुला असं कसा. बघा भाग देतो बाबा तुमचा. ह्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. त्या हो गणाचे करा हो बुवा हो पूजन. घेऊन टाळनाल धरून या ताल करा हो बापाचे भजन. बुवा एवढं सोपं आहे. चाल दिली भाग दिला. आता तुम्हाला सोपा करून देतो. याच्यात काय भावगा बोललो काय रे? ह्याच्यात आता पिसायची. अरे पिसायला तर मेरे को फरक नाही पडताय. दुसऱ्या बारीचं माझ्याकडे पण बारीचं पैसे दिले आहेत. ह्यांना ह्यांच्या चुका आणून दिल्या तर बोललं पाहिजे ना की हो हो थोडी चूक झाली. आय वॉन्ट टू ऍक्सेप्ट इट. का नाही अमोरे एवढा जमता. एवढा कसा जमता? एवढा कसा जमता? ह्या काय नाही जमत. अरे लेखणी आहे. लांबोरची लेखणी बघा फक्त आता. किती वाजलं? शट या घड्याबिड्या सगळी जी बंद करून ठेवा आणि बुवांचं पण बंद करून ठेवा. सांगायचंच नाही किती वाजले. हा आता देतो आपला बुवा. माझी चाल आहे. जेवढ्यातले आलेत माईल कुठं आहेत? रामाचं गाणं गायला होतं. लांबोरे बुवा सुरांमध्ये काढतात. लांबोरे बुवा 25 चाली लावले हे दिसत नाहीत. लांबोरे बुवाची चाल आहे. जाऊन आता सर्च करा. किती द्यायची? ही काळी 5 काळी 4. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. या राजारामाची भक्ती करणारा मारुतराया ती भक्ती किती श्रेष्ठ आहे. रघुवीर रघुनंदन राघव धन्य राजा राम. जानकी वल्लभ धनुर्धारी तुम्ही घ्यावा हा प्रणाम. मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. अरे मुखात एकच नाव श्रीराम जय राम जय जय राम. नाही ही चाल फक्त ऐकवली मी त्यांना. ते काय बोलले सोपा पडाव ना. सोपा पडल. लांबोरे बोने चाल ऐकवली. उत्तर द्यायचं मांडून जाऊ सांगा त्यांना. संसारात या अडकून गेलो नाही गेलो परिला. बुवा बरोबर बोलले. 90 दिवस 92 दिवस उरलेत. 14 तारखेनुसार बरोबर आहे तेवढं. बाप्पा आहे 5 दिवस जगाचा धनी मालक घरात येणार. माझ्या झोपडीत येणार. झोपडीचा राजमाल होणार. बायका पोरं जाणार. माझा म्हातारा म्हातारी सजून बिजून राहणार. दुर्वा आणल्या. येडं वाकडं मकार केलं. बसवला बाप्पाला जसं जमला तसा प्रसाद ठेवला. त्याची कधी तक्रार नाही आपल्या. आणि तो बाप्पा 5 दिवस राहून जातो. उरले 360 दिवस. ही हमाल्या मी करतो. ह्या ट्रेनचा प्रवास, ह्या कर्ज, या ताप, पोरं टोरं त्यांच्या शाळेचा या ही मंडळ सगळं आहे. सकाळी आंघोळ झाली. 5:34ची ट्रेन. त्याच्या आधी फक्त दिवाबत्ती लावली. नमस्कार केला. सगळं असतील फोटो. माझ्या गावदेवीचा असेल, नारळ असेल, एखादा कुळगतीचा. पण फोटो मध्ये बाप्पाचा आहे. हे 365 दिवस. उरलेले 360 दिवस. त्याचं सकाळी नाव, त्याचं संध्याकाळी नाव, कामावर नाव. एखाद्या मॅनेजरने त्याला खटकलं, काहीतरी रेस्टिकेट केलं की डोक्यात एकच गावदेवीचं नाव आणि गणपती बाप्पा वाचव मला. सांग सकाळ त्याचं नाव. बाप्पाचा विषय व भाग त्याचा बोलत. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला. पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खा.
अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना, अरे करता कष्टाचं काम जपतो अंतरी तुझंच नाव. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला, पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना. संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला, पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना. समर्थ रामदास राय सांगती संसारात या नियम दिसावा, आधी प्रपंच करावा नेटका त्यानंतर परमार्थ असावा. पावन संसारान परमार्थ, पावन संसारान परमार्थ, काळचा कष्टाचा घाम. पूजा मांडली देई जणू चौरंगाचा खाप. जपता जपता राम बाबा जपतो अंतरी नाम, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना. पावन संसारान परमार्थ, काळत राना कष्टाचा घाम. कष्टामध्ये मग शोभून दिसतो नराचा तो नारायण जाणा. हाती कामान मुखी नाम त्याला करत जाव प्रणाम. पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, संसारात अडकून गेलो नाही गेलो परिला, पूजा मांडली देई जणू हा चौरंगाचा खाप. करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना, करता करता काम जपतो अंतरी बापाना. अरे करता करता काम जपतो अंतरी बापाना. बुवा याचा भाग द्या, याची चाल द्या. काय द्या, नवीन आहे तुमच्यासाठी, नाही दिली तरी काही प्रॉब्लेम नाही. त्यात विजय बुवा नाहीत, काही प्रॉब्लेम नाही, याच्यावर मी तुम्हाला काही बोलणार नाही. बिलीव्ह मी. आता गवळण मथुरेच्या बाजाराला थाटमाट करून गवळण निघालेले आहे. या नमांना
गवळणी निघालेली आहे, डोईवर माठ आहे, पण डोईवर काही पदर नाही. असा बोडकेपणाने जाऊ नये. अरे डोक्यावर पदर पाहिजे. परवा गवळून राहिले तिथं तर मला बोललं का पटलं नाही. व पटायला काय करार केलाय आपण की पटलंच पाहिजे. नाही पटलं तर जावा माहेरास, मी परत माघारी येईन. आमचं सीएम म्हणत होतं मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी परत माघारी येईन, मी परत माघारी येईन. पण तुला म्हणून घटस्फोट. अरे बायको म्हणजे सोन्यासारखी भेटली बघितली ना, पण ती बोलती निश्चित तोंडाळ ना. व्हायचं जरा कमी केलं. अरे मी कर्तृत्वान मरता. अरे काळा बेळा असलो म्हणून काय त्याला. अरे खमके आहे. अरे नाम कमवलंय. पैशाला काही कमी नाही पडणार. लिहून ठेवायचा, पैशाला काय कमी नाही पडणार. मी काडवड करीन आणि पैशाला कमी पडले पैसा असे येतात बघितलं. शेवटची 15 मिनिट 12:15 तुरेवाला म्हणूसाठी काय नाही. मग ते ना दुसरी बारी त्यांना किती मिनिटाची किती शेवटची 15 मिनिटं मला वाटतं बक्षीस आहे. कोणवाडी हनुमान मंडळ सहसचिव महादेव पाटील माऊली 100 रुपयाचं पारितोषिक. श्री कोणवाडी हनुमान मंडळ कार्यकारिणी सभासद पांडुरंग नाचरे माऊली यांच्याकडून 1001 रुपये मुलांसाठी 1001 रुपये त्यानंतर पोरांना. श्री हनुमान भक्त सेवा मंडळ फणसवळे रत्नागिरीचे श्री सतीश जोशी माऊली यांच्याकडून मंडळाला शुभेच्छा 501 रुपयाचे पारितोषिक. धन्यवाद माऊली. आणि तिघांची यारी दुनिया झगमारी संकट आहे. हे कुठे राजा हे कट कर तिघांची यारी दुनिया जगभर आहे. ही कुठली संघटना आहे. अरे काय पण आहे. त्या अखेर वाईट तळकंबा संघटना असं व्हायचं. खुर्द माणगाव यांच्याकडून सतीश प्रतीक मोरे, साहिल दौंडे, सतीश माटर गोवा आज नवरा बायकोच्या भांडणात पोरं नको. संघटना मला नंतर भेटा हो. सांगा तरी ना काय लिहून मनातल्या मनात वाचू काय पण काय पण हो. योगेंद्र मांडवे 1001 रुपये गगनगिरी महाराज गाण्यासाठी. थँक्यू सो मच. माझा आता बुवांची गवळ ना तर तेरे नाम आता 15 मिनिटात आहे. हो छान गवळण राधेला प्रेम करावं, कृष्णाला थोडीशी खोडी काढावी एवढीच आहे. हा तर मी काय म्हणतोय. लाल लाल कलरची वाकडी. अरे वाकडीचा कलर लाल चाललं माझ्या सोबत चाल. अरे मला जमत नाही. अरे काय मला म्हणतात असं. अरे करून शृंगार साज हाय पण डोईवर पदर नाय. हे गवळण तोऱ्यात हाय, हिलय लय तोऱ्यात हाय. अरे चूर चूर बोलते चोंबडी, भेंडी चोंबडीचा रुबाब काय. त्याला काडीची अक्कल नाही. अरे म्हणजे आता वर सांगतील मी म्हणतात टोपी घालत नाही म्हणजे मी अजून तेवढं ज्ञानी नाही म्हणतात. म्हणजे हे अडाणी. मग अडाण्याने किती बोलावा, अडाणी शिकवावं किती. अडाणी स्वतःच म्हणता आणि मला शिकवता मी वैसा ज्ञानी आहे. मांडण जाऊन सांगा दिस. अरे करून शृंगार साज हाय पण डोईवर पदर नाय. तरी मी तोऱ्यात हाय, गवळण तोऱ्यात हाय. चुर चुर बोलते चोमडी, चोमडीचा रुबाब काय. गवळीची अक्कल नाही, बघायला गवळीची अक्कल नाही. पत्रा गुरुगुरुते ही शेपडी नकाला शबुड हाय. गुरुगुरुते ही शेपडी नकाला शबुड हाय. गवळण तोऱ्यात हाय, तिला माझा अक्कल नाय. गवळण तोऱ्यात हाय, गवळण तोऱ्यात हाय.
काय घाबरत नाही कोणाला. मी काय बायकोला सांगून चाललेलं आहे, आलो तर तुझा नाही तू बघित राहा. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बुवांचा प्रश्न आहे काय? बुवांचा प्रश्न माहिती आहे, आई जाखादेवी कलामंच मुंबई भालावली राजापूर एकदा नमन झालंच पाहिजे. कसं पाहिजे माहिती आहे काय जाखादेवीच्या पोरानो? जेव्हा आपल्याला 100 लोक सांगतात ना नमन लय भारी करतो, पण जेव्हा 2 सांगतात ना की नाही केलं पाहिजे, त्याची 2 जी असतात ना ही पण कोकणातलीच असतात. ते काय आपले दुश्मन नाही. बघा आपण जर प्रसिद्ध झालो ना म्हणून इतक्याही माणसाने काही ओढू नये, त्या लोकांमुळेच आपण झालो असतो. तर त्यांनी सांगितलं नाही करायचं तर आपण थांबलं पाहिजे, किमान थोडं ऐकलं पाहिजे. बुवांच्या प्रश्नाचं उत्तर देऊया. बुवांचा प्रश्न जगजाहीर आहे, अनेक वर्ष आमच्यावर आहेत, आम्ही प्रयत्न केलेला आहे. शाहीर विजय निकम तुमचे बाबा आहेत, तुम्हाला त्यांचं उत्तर सांगितलं असेल. नसेल सांगितलं तर बुवांना फोन करा आणि विचारा की जे उत्तर देतो ते. तर प्रश्न बुवांचा आहे, कोणत्या सद्गुरूने बसा पोरांनो बसा बसा कोणत्या सद्गुरूने साडी चोळी नेसून हातात बांगड्या भरून गळ्यात मंगळसूत्र घालून सूर्यनारायणाशी लग्न केलं, त्या संत सद्गुरूंचे नाव काय? तर राजेश बुवा, त्या संत सद्गुरूंचे नाव आदित्य राणूबाई. राणूबाई आदित्य राणूबाई. ह्या आदित्य राणूबाईने कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न केलं. ह्या सद्गुरू आदित्य राणूबाईंना रनुबाई किंवा रांदल देवी किंवा रणादेवी असेही नावे आहेत. तर शाहीर खानदेशामध्ये म्हणजे नाशिक तिकडे वरती धुळेवेळे खानदेशात घरी लग्न कार्य किंवा मूल असेल तर लग्नापूर्वी या रणादेवीचं मातीच्या घोड्यावर बसलेल्या सूर्याच्या पुतळ्याशी रविवारी लग्न लावण्याची प्रथा आजही आहे. आणि पुरोहित मंडळी या रणादेवीचा उल्लेख रन्नासना देवी असंही करतात, कारण शेतातील काळी माती भूदेवीचं प्रतीक आहे, तर दिवा हे तेजोनदीचं सूर्याचं प्रतीक आहे. तेव्हा शाहीर पुन्हा एकदा एका कपाळाला कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात बांगड्या आणि साडी चोळी नेसून भगवान सूर्यनारायणाशी लग्न ज्या सद्गुरूने केलं त्यांचं नाव आहे आदित्य राणूबाई. आणि याच राणूबाईंना रनुबाई, रांदलदेवी, रणादेवी किंवा रन्नासना देवी असं देखील म्हणतात. माझे गुरुवर्य माझे वस्ताद प्रभाकर धनावडे यांच्या माध्यमातून हा उत्तर देत आहे. अपेक्षा करतो की आज प्रश्न पुढे. आमचा प्रश्न तुम्हाला माहिती आहे, शेती करायला कमरेला आकडी कोयती बांधून तो जर नांगर धर म्हणजे तुला, तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना, तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तींचा त्रास होणार नाही असं बळीराजाला वरदान कोणी दिलं एवढं सांगायचं आहे. मंडळावर गाणं नंतर म्हणू काय, पद घ्यायला पाहिजे. लावा ध्यान ठेवून उघड कान, अरे बुवा लावा ध्यान ठेवून उघड कान, सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये साऱ्या ध्यान. अरे सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून उघड कान, लावा ध्यान ठेवून उघड कान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. सवाल माझा सोडवून घ्यावा सभेमध्ये या मान. लावा ध्यान ठेवून
आज शेवटची 2 मिनिटं आहेत ती एवढे घेतो. आज राजसाहेब ठाकरेंचा वाढदिवस आहे. लोक म्हणतात की तुम्ही काय राजकारणावर बोलू नका किंवा काय. हे राजकारण नाही. आजच्या घडीला महाराष्ट्राचा एकमेव आशेचा किरण. मी जेव्हा कामाला नव्हतो तेव्हा अनेक लोकांचे मी पॉलिटिकल काही स्टेटमेंट्स दिले होते किंवा कामही देखील केलं मी त्या दरम्यान. पण जे इथून आहे ते इथून आहे. राजसाहेब ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्रामध्ये एवढी लोककला आमची नांदली. शक्तिदुरा असेल नमन. तर इथे दैवतांच्या नंतर त्यांचं नाव घेण्याची प्रथा आहे. ते एकमेव आहे ते ठाकरे बंधू किंवा ठाकरे परिवार आहे. त्या अनुषंगानं मी एक गाणं त्यांना बड्डेच्या शुभेच्छा देतोय. त्या काय तिथं पोचल्या नाहीत इथून भावना असल्या पाहिजेत. अरे मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती शिवसेना उभी राहिली. शिव म्हणजे माझा शिवाजी राजा यांच्या नावावरून आणि तिथून ते बाळकृत तिथे गेलेला आहे. राजांचा आदर्श तिथे आहे. शिवमुद्रा तिथे आहे त्यांच्या झेंड्यावरती. मनसेचे सरसेनापती आदर्श मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती मनसेचे सरसेनापती आदर्श ज्यांचे छत्रपती व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना व्हावे दीर्घायुष्या शुभ कामना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना शुभेच्छा वाढदिना आमच्या राजसाहेबांना. झालेले आहेत. मोहनची गाण्याची चाल दिलेली आहे. गवळीला वेळ नाही. बाकी तुमचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. तेवढा भाव मान्य करा असे बोलून माझी बारी इथे ठेवतोय. काही वावगं माझ्या आया बहिणींचा मान खाली जाईल असलं काही बोललेलं आहे. ती गमतीत एक फक्त जरा तो गावरान शब्द आला त्याने काय होत नाही. बारी संपूया. जय हिंद.